नमस्कार, SC न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील अनेक पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा मराठवाड्यामध्ये दाखल झाला। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी सध्या नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 3 जणांविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 6 जणांविरोधात नाशिकमध्ये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। अशोक खरात या भोंदूबाबावर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्याचा तपास विशेष पथकाकडून सुरू असून याच दरम्यान पोलिसांना गुन्ह्यातील पीडित महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले। सिडको आणि सातपूर येथील एका व्हॉट्सअप ग्रुपवर 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सिद्धार्थ जामोशी याने 8 अश्लील व्हिडिओ प्रसारित केले होते। त्यानंतर सिडको आणि सातपूर येथील एका व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रुप ॲडमिन असलेल्या रमेश शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे, साहिल सय्यद आणि इतर ॲडमिनने हे व्हिडिओ आणि फोटो दुसऱ्या ग्रुपवर व्हायरल केले होते। यावरून या 6 जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ आणि काही फोटो व्हॉट्सअपवर शेअर केल्याप्रकरणी यापूर्वीच कोपरगाव तसेच बीड येथे गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की या संदर्भात कोणीही कुठलाही व्हिडिओ अथवा फोटोग्राफ सोशल मीडियावर व्हायरल करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। SC न्यूजसाठी प्रतिनिधी सातपूर। धन्यवाद।